रावण मारल्याच्या नंतर विमानात बसून देताना प्रभू रामचंद्रासोबत सीताच होती आणि पुढच्या अवतारात शिशुपाळासोबत लग्न मोडल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याच्या रथात बसून देताना त्रिजटाच होती, फक्त नाव होतं सुजया. मागचं नाव त्रिजटा आणि पुढचं नाव सुजया. कधी कधी पुराण पाहायचं डोक्यात ठेवी जाणं, विडाला विडाला विडाला. पण सहज रागाच्या भरात सीतेने विचारलं, हे त्रिजटे, त्वं लंकेशाश्रितम ममं भक्ती फुटे हृदयस्था. तू रावणाची आश्रित आहेस का भक्तीने माझी झालीस, का तुझी भक्ती खोटी आहे, नेमकं काय? तिने सांगितलं, अगं 2 मिनिटं बाजूला चल, सगळं सांगते. बोला आता काय. झाडाच्या आडंगी घेतलं आणि त्रिजटेने विचारलं, सांग बाई काय येतं. सीताई साहेबांनी सांगितलं, त्रिजटे, मला विमानात राक्षसनी टाकत होत्या त्यावेळेला तुरडत होती आणि मी विमानात बसल्याच्या नंतर हसत होती, याचं कारण काय? तिनं सांगितलं, सीते, हे सीते, कधी कधी सखे म्हणायची, हे सखी म्हणजे मैत्रीण, हे सीते, अगं माझा हा जो रावण आहे का आमचा, हा भयानक शक्तिशाली, हा भयानक मायावी आहे, हा भयानक कपटी आहे, हा कोणासाठी काय करील आतापर्यंत विधात्याला सुद्धा कळालेलं नाही. म्हणून राम मारणे रावणात ताकद नाही, पण डोकं कापून ठेवलं होतं अशी माझी पण शंका होती, खरोखरच रामाचं आहे का काय. आणि मग राम जर मृत्यू पावले असतील तर तुला विमानात घेऊन जात असताना बाहुबळ पडून तुला गांधर्य पद्धतीने विवाह लावण्याची पद्धत रावणाकडे आहे आणि तो करील, याच्याकरता मी रडत होते. मग तो हसली का? ऐक सीते, मला नंतर कळालं राम जिवंत येतं. सीता म्हणली, हा 62पणा कामाचा नाही ग. 5 मिनिटापूर्वी तुला कळतंय की राम खरंच गेले असतील का, तू रडती, आणि मी बसल्यावर 5च मिनिटात तुला कळते राम जिवंत आहे. काय तू देव आहेस का? ती म्हणली, मी देव नाही ग, पण हे विमान देव आहे, हे विमान देव आहे. ह्या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्यावर विमान जळून जाते आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. सावकारे विमान कोणाकडे होतं माहिती आहे? रावणाकडं. आहे पृथ्वीवर एखादा देश तुपे असं विमान आणण्याची ताकद आहे का साने बुवा? नाही कोणाकडे, नाही 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 नाही. रावण किती विद्वान असेल कल्पना करा. असे 127 विद्वान त्याच्याकडे होते. तुम्हाला एकच विद्वान सांगितलं, फक्त तत्वकुंभ. एवढा समर्थ रावण, पण भिकारचोट होता हो, भिकारचोट, अतृप्त आत्मा. इथपर्यंत आलतो ना मी. रावण हा अतृप्त आत्मा होता, अतृप्त आत्मा, भिकारचोट होता, भिकारचोट होता. तुम्हाला एक सांगू का, 2 गोष्टी माणसाला झोपू देत नाहीत, एक दुखणं आणि एक दुसऱ्याचं न खपणं. 2 गोष्टी झोपू देत नाही. दात दुखायला झोप येते का? नाही. डोळा दुखायला, कान ठणकायला, पोट दुखायला, हातपाय दुखायला नाही. पण याला औषध आहे. डॉक्टर गोळी दिल्यावर आपली व्याधी जाऊ शकते. आजार माणसाला झोपू देत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला कधीच झोप येत नाही 2. असे 9 लोक होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा हरामखोर होता कंस. विठाला विठाला पुराणातले नाव सांगतोय, पुराणातले. आता आपल्यात किती येतं? पहिले दगड उचलल्या विचू निघत होते, आता असेच बडवे सापडतील. विठाला विठाला. हिरीवर पाणी भरण्यासाठी आल्या, इथपर्यंत आलतो आपण. मी लंकेचा राजा रावण आहे. एका बाईनं रावण म्हटल्याबरोबर त्याच्याकडे पाठ केली, कारण तिनं रावणाची महती ऐकली. ती एवढा मोठा रावण, विमान बाजूला सोडले आणि पायी या गावात यायला लागला. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण, काय गरज असेल आपल्या राजाकडे? बाईनं रावणाकडे पाठ करून तोंड तिकडं आणि विचारलं. वाक्य फार गोडे पण वेगात सांगतो, वेळ होईल. महाराज लंकेश, आमच्या राजाकडे आपल्याला काय काम आहे? कशा करता आलात आपण? ए बाई, मला तुझ्या राजाकडनं जयपत्र घ्यायचंय. तिनं रिकामी घागरच उघडली रावणावर. रिकामी घागर होती, पाणी भरायला आणलेली.
घागरच उगारली, फेकून हाणण्याची तयारी तिची. कोण बाई होती? सामान्य बाई, पाणी भरणारी. आणि गावात ओरडत सुटली, लंकेचा राजा रावण आलाय, आपल्या राजाला जयपत्र मागतो. गावातल्या सगळ्या महिला बाहेर आल्या, वयस्कर. कोणाच्या हातात काठी आहे, कोणाच्या हातात लाकूड आहे, कोणाच्या हातात गज आहे, कोणाच्या हातात खुरप आहे, कोणाच्या हातात विळा आहे, कोणाच्या हातात काहीतरी आहे. आणि रावणाला युद्ध करण्यासाठी. रावण आश्चर्यचकित झाला. काय येडे आहेत का तुम्ही? तुमच्या खुरप्यानं, विळ्यानं, चाकूनं, यानं मी मरत असतो का? तुम्ही मालकांना पाठीमागं ठुलन पुढे कशा करता आलात? ऐक राजा, अगोदर आम्ही मरणार, याच्यानंतर आमचे मालक आहेत पाठीमागं, त्याच्यानंतर गावातली तरुण आहेत, आणि त्याच्यानंतर राजा मरणार. आम्ही मेल्याशिवाय आमच्या राजाला मरता येत नाही. राजाचे डोळेच भरून आले रावणाचे. अरे 127 सैन्य ज्याच्याकडे, महाराष्ट्राचा 9वा कोपरा जितका मोठा असतो एवढाच भूखंड ज्याच्याकडे, पण त्या भूखंडात राहणारा राजा, त्याच्या नगरीतली एक सामान्य बाई सुद्धा त्याच्यावर इतकं प्रेम करते, याच्याकरता हे तसाच पळत गेला, तसाच पळत गेला. पण महाराजी चर्चा चक्रवेनाच्या कानावर गेली. काय गरज होती रावणानं एवढ्या मोठ्या माणसानं? काही संबंध नाही, एवढा मोठा माणूस आणि त्यानं असं करावं. एका माणसाची 1 कोटीची गाडी होती. गाडी अशी लावली, तो मंदिरात दर्शनाला आला. 1 कोटीची गाडी. आणि गरीबाचं पोरगा आलं, त्याच्या आरशात त्यानं चेहरा पाहिला. त्याच्या गाडीला ते आरशे असतात ना 2, ते साईड ग्लास, त्याच्या आरशात गरीबाच्या लेकरानं चेहरा पाहिला आणि सहज असा हात फिरिला केसावर. हे वापस गेलं आणि त्याच्या कानाखाली हाणली. तुला माहिती आहे का गाडी केवढ्याची आहे? 1 कोटीची गाडी आहे, तुझी लायकी आहे काय आरशात बघायची? हा हलकटपणा त्याचा तिथे कळाला. याला श्रीमंत म्हणायचं नाही. हे साखरेच्या पोत्यातले मुंगळे आहेत, भडवे. साखर किती खावान, संडासला किती बाऱ्या जावं, अकलत नाही ना. अरे 1 कोटीची गाडी तुला ब्रह्मांडाच्या मालकानं दिली, नालायका. गरीबाच्या लेकरानं तुझ्या आरशात पाहिला असेल तर काय एवढं तुला दुःख वाटावं? काय एवढं दुःख वाटावं? उलट त्याच्याकडे बघून येणं हळहळ म्हणावं, देवा मी किती नशीबवान रे, मी किती नशीबवान आहे. इकडे आरसा बघण्यासाठी घरी नाही आणि मला 1 कोटीची गाडी दिलीस. असं जितकं मनोगत गोड वागतो का त्याला श्रीमंत म्हणत असतात. हे अतृप्त आत्मे असते, तो काहीतरी अतृप्त आत्मे. श्रीमंत कोणाला म्हणायचं माहितीये का? ज्याचा चांगला बंगला आहे, बापाची पित्र घालीत नाही, ते हराम कोराला श्रीमंत म्हणत असते. नुसत्या हातवी न उडवी काग. उष्ट्या हातानं कावळ्याला सुद्धा उडीलं नाही. त्याला माहिती आहे हे कंजर उडून गेला तर आपली भाकरी कमी होईल, इतके हलकट. आणि त्याला श्रीमंत म्हणत असतात का? कोणाला म्हणायचं श्रीमंत? गाडी 1 कोटीची घरी असावा आणि गरीबाच्या लेकीचं बाळांपण जवळ यावा. प्रसूती बाळांपण नाही कळायची काही लोकांना. डिलिव्हरी रात्रीचे 1:30 वाजावा आणि 1:30 वाजता बाईनं मालकाला सांगावं, मालक आपल्या बाईचं पोट दुखतंय आणि दवाखान्याला इगतपुरीला न्यावं लागतंय, नाशिकला न्यावं लागतंय, काय असेल मोठं शहर तालुक्याचं तिथं न्यावं लागतंय, पण वाहनाची सोय नाही. त्यानं सांगितलं वाहन आहे पण मोठ्या माणसाचं आहे, बघा प्रयत्न करून. रात्री ती व्यक्ती गेली. झोपड्यात राहणारी व्यक्ती होती, गावाच्या कडेला लहानचं झोपडं होतं आणि लेक आली ती बाळणपणाला. रात्री 2 वाजता पोट दुखतंय, बाळणपणाला न्यायचं दवाखान्यामध्ये. रात्री आले, दार वाजले. कोण? रामभाऊ आहे. लुंगी लावलेली होती, अंगात बनेल होती. काय काम रामभाऊ? मालक लेकराचं पोट दुखतंय, दवाखान्यात बाळंतपणासाठी न्यावं लागते. आता 1 कोटीची गाडी बसायला पण ड्रायव्हर हजर नव्हता, तो त्याच्या घरी झोपलेला. आणि बाळंतपणासाठी नेण्यासाठी उशीर थोडा करावा लागतो. तो श्रीमंत माणूस दाळे सावकार लुंगीवरच बनेलीवरच गाडीत बसला आणि गरीबाच्या लेकराला गाडीत बसिलं, दवाखान्यात नेलं, डिलिव्हरी नॉर्मल झाली, पुन्हा गाडीत बसिलं. ते बाळ, त्याची आई, त्या पोरीची माय, तिचा बाप त्या झोपड्यात आणून घातलं. पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य त्या श्रीमंताला मिळालं. याला श्रीमंत म्हणत असते, तो याला श्रीमंत म्हणत असते. आपल्या वैभवानं गरीबाला टोचणे हाणतात, हे राक्षस असतात, पांचट, हे राक्षस असतात. यांना श्रीमंत म्हणत नसतात. श्रीमंतीची व्याख्याच वेगळी असते महाराज. जो लोकांच्या कामी येत असतो का तो श्रीमंत असतो. लोकाच्या जीवावर जो मजा मारत असतो का त्याला सर्प म्हणत असतात. विठाला 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 विठाला
व्याख्या सांगू तुम्हाला, सोपी व्याख्या. रस्त्याने खड्डे असावा, पाऊस पडलेला असावा, पाऊस पडल्यामुळे ते रस्त्याचे खड्डे पाण्यानं भरलेले असावा, आणि पाऊस पडल्यामुळं शेतातले काम करणारे लोक काम चलत नाही म्हणून घराकडे निघून येत असतात. मग कोणी मावल्या असतील, कोणी पुरुष असतील, कोणी लोकांच्या शेतातले मजूर असतील, कोणी घरच्या शेतातले मजूर असतील, आणि घराकडे येत असताना 1-1.5 कोटीची गाडी त्या रस्त्यानं चालली आणि ड्रायव्हरनं सांगितलं, अरे मालकानं सांगितलं, अरे गाडी दमानं चलव, आपल्या टायरानं उडालेलं पाणी गरिबाच्या अंगावर जाऊ देऊ नकोस, आपल्या टायरनं उडालेलं पाणी गरिबाच्या अंगावर जाऊ देऊ नकोस. असा जो श्रीमंत विचार करतो त्याला जगाचा मालक विमानात फिरवतो, त्याला विमानात फिरवतो. आणि आपल्या गाडीच्या टायरनं दुसऱ्याला भरितो, त्याला कालांतराने ग्रीस घालायला लावतो. कारण वरच्या इतका गुंड जगात मी पाहिलाच नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड अजून जन्मालाच आला नाही, जन्मालाच आला नाही. माणसं इकडंच उड्या आणते, तालुक्यात 1 नंबरचा मी गुंड आहे. अरे सुंबळ्या, तुला ज्यानं जन्माला घातलंय तो किती नंबरचा गुंड असेल याचा विचार कर ना. एक जण म्हणला जिल्ह्यात मी 1 नंबरचा चालू आहे. मग तू जर जिल्ह्यात 1 नंबरचा चालू असेल तर तुला जन्माला घालणारा किती नंबरचा चालू असेल याचा विचार करणं. रावणासारख्या गुंडाला 2:18 आपटू दुपारी 2:18 आपटू ज्यानं आणलंय तो किती नंबरचा गुंडा असेल याचा विचार करा. त्याच्या नादीत लागू नका. तो राजाचा रंकाचा राव काय करेल काही सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा, तरी होय राणा रंक त्याचा. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा, तरी होय राणा रंक त्याचा. माझ्या देहूतले मालक गोड सांगतात, तुका म्हणे आले समर्थाच्या मना. या मोठ्यांच्या मनात आल्यावर काय करता येत नाही महाराज. अहो संध्याकाळी जेवायला नसणारा वारकरी संध्याकाळी जेवायला नव्हतं. संक्रांतीचं वाण विचारलं बायकोनं त्या वारकऱ्याला, मालक संक्रांतीचा पर्व काळ कधी आहे? 4:15 वाजल्यापासून तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत. त्या बाईनं वाण द्यायला किती वाजता जावा? 4:30, सकाळच्या 4:30. अंधारात गेली. मुलांनी विचारलं, आई इतक्या अंधारात का गेली? गेले रे बाळा, आई खरं सांग ना, सगळ्या बायका उजाड्यावर गेल्या ग. 2 वाजता वाण द्यायचा कार्यक्रम होता, 4:15 ते 2. मग तू दुपारी का नाही गेली? नटून सजून सगळ्या बायका वाण द्यायला मंदिरात गेल्या, तो अंधारात का गेली? पोराला पोटशी धरलं आणि सांगितलं, बाळा सगळ्या बायकाच्या अंगावर साड्या चांगल्या होत्या, याच्याकरता त्या उजाड्यावर गेल्या. माझी साडी 4 जागेवर फाटकी होती, याच्याकरता मी अंधारात गेले, म्हणून मी अंधारात गेले. काय परिस्थिती असेल हो त्या वारकऱ्याच्या बायकोची, किती परिस्थिती असेल. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव पुढे काय झालं माहिती आहे? गावच सोन्याचं दिलं. एकेकाळी संक्रांतीला वाण देण्यासाठी साडी फाटकी, आणि त्याच व्यक्तीचं गाव सोन्याचं. सुदाम ब्राह्मण दुःखी दरिद्र पीडिता, सुदाम ब्राह्मण दुःखी दरिद्र पीडिता, पुष्पकोय घेऊनिया त्याचे भेटी लागी गेला, पुष्पकोय घेऊनिया त्याचे भेटी लागी गेला. सुदाम संध्याकाळी जेवायला नाही, गाव सोन्याचं दिलंय, हे सगळं करता येते. म्हणून आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे. आपलं कोण्या दिवशी वाजील, कोण्या दिवशी बरं करील, कोण्या दिवशी फाडील, कोण्या दिवशी शिवील, हे सगळं त्याच्या हातात आहे. देखवी ऐकवी एक नारायण,
तयाचे भजन चुकू नका. सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. तुम्हाला एक सांगू का, हे रोड चांगला झाल्यामुळं येता आलं, नाही तर रात्री येऊन इथं कुठंतरी झोपावं लागलं असतं, तो कीर्तन करता आलं असतं. 4:28 आंघोळ केली, गाडीत बसलो, इथं आलो. आता लगेच वापस जाऊन 4 झरीला संध्याकाळचं कीर्तन आहे 8 ते 10. हे मोठेपणानं तुम्हाला सांगतोय. पण संध्याकाळचं कीर्तन होऊ द्यायचंय का न होऊ द्यायचंय, का सिन्नरच्या अलीकडंच अटॅक आणून गिरगावचा बाळू मारायचा आहे, हे कोणाच्या हातात आहे माहिती आहे? वरच्याच्या. म्हणून आपण इंचू बाहेर पडल्यासारखं तरतर केलं नाही पाहिजे. ही सगळी सत्ता त्याची आहे, सगळी सत्ता त्याची. आपण हिशाबत जगलं पाहिजे थोडंसं. चुका होत असतील माणसाच्या जीवनात, होत जाऊ. पण लोणचा इतकी चूक झाली पाहिजे. जेवताना लोणचं किती घेतो आपण? थोडंसं. पण चुका जर आपण भाजी इतक्या करत असेल तर त्याला मान्य नसतील त्या चुका. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. चला, रावण परत गेला राज्यातल्या लोकांची निष्ठा पाहिल्याच्या नंतर. परत गेला. पण कालांतराने चक्रवेन नावाच्या राजाच्या लक्षात आलं, काय गरज होती एवढा मोठा रावण आपल्याकडं भिकारचोटपणानं जयपत्र मागण्यासाठी आला. आपण रावणाची मजा दाखवू. आणि चक्रवेन राजा रावणाच्या नगरीत पोचले. त्या दिवशी रावणाच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता. आज कसं श्राद्ध आहे, असा श्राद्धाचा कार्यक्रम होता. आणि काही लोक तर्पणविधी करत होते. तर्पणविधी हा 3 दिवसाचा असतो. दक्षिणेकडे तोंड करून करावा लागतो. त्यासाठी विद्वान लोक लागतात. तशी मंत्रोच्चार आले पाहिजे, तसे वेदाचा अभ्यास असला पाहिजे, कर्मकांडाचा अभ्यास असावा. अशा लोकांच्या हाताने तर्पणविधी करायचा. तो करणारा सुद्धा लायक संपन्न असला पाहिजे. म्हणजे ज्याला करायचं आहे का त्याला सुद्धा त्याच्या पितृलोकावर श्रद्धा असली पाहिजे. नाही तर काही लोक असे असतात, महाराज मोठाल्या देवाची नाव घ्या, पूजा लवकर आटपा. असे सुद्धा पांचट भेटतात ना आम्हाला. खूप पांचट. उरकान महाराज भोयटे आऊत हानानं, उभाट्या हाणू नकानं, असे पण नालायक भेटतात ना. तरातराचे लोक असतात, काही विषय नाही त्याला. तर्पण विधी चालू, 3 दिवसाचा विधी आहे. आणि पहिल्याच दिवशी चक्रवेन नावाचा राजा समुद्राच्या वाळवंटात आपलं रावट्या ठोकल्या. 127 त्याचं सैन्य आहे. आणि त्यानं पत्र पाठिलं, लंकेश राजाधिराज महाराज रावण महाराज, मी चक्रवेन नावाचा राजा आहे आणि मला जयपत्र पाहिजे. जयपत्र म्हणजे रावणानं लिहून द्यायचं, मी तुला भेलो. रावणानं काय लिहून द्यायचं? राजा चक्रवेन, मी तुम्हाला भिलोय, मी तुम्हाला शरण आलोय. असं कसं शक्य आहे बरं? 127 सैन्य, त्याच्याकडे लाखानं हत्ती होते. हत्ती. रावणाची श्रीमंती सांगू, त्याची एक चौकट टिकल्यावर त्याच्या विरोधात कोण्या आमदाराची मायवेली फॉर्म भरायची? रावणाची एक चौकट इकल्याच्या नंतर भारतात आमदारच नाही त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एक चौकट अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, सगळ्या सोन्याच्या. एका चौकटीचं वजन होतं 22.5 क्विंटल. ह्या लाकडाच्या नव्हत्या, ह्या दगडाच्या नव्हत्या, ह्या लोखंडाच्या नव्हत्या, ह्या प्युअर सोन्याच्या होत्या. ते पण सोनं जाबुनंद नावाचं सोनं होतं. अमावस्याच्या दिवशी त्याचा प्रकाश पडतोय असं सोनं होतं ते. आपण वापरतोय नाही. जाबुनंद सोनं आपल्याला सापडेल का? नाही सापडू शकत. अगा यज्जा येते निशिकाले भास्करो तेजो कांती य दिवाकरो प्रकाशा हेमम जाबुनंदेशु. हा शास्त्राचा पुरावा आहे. सोन्याचे दुकानदार इथंच आहेत. त्यांनी मान्य केलं म्हणजे आपल्याला मान्य करावंच लागेल. हे सोनं आपल्याकडनं, असं सोनं 22.5 क्विंटलाची एक चौकट. काय ताकद असेल महाराज. आणि एवढ्या राजाला चक्रवेन जयपत्र मागतात. पण ताकद सांगू, काही माणसं श्रीमंत नव्हते पण निष्ठावान होते. आणि निष्ठावंताची ताकद वेगळी असती, लक्षात घ्या. फुटीरवाद्याची ताकद नसती, उड्या हाणणाऱ्याची ताकद नसती. निष्ठावंताची ताकदच असती. त्या ताकदीचा जोम कळत नसतो. महाराज निष्ठेनं जगाचा बाप बांधता येतो. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. भक्तीची ताकद. लाख्या नावाचा कोल्हाटी होऊन गेलाय. लाख्या नावाचा कोल्हाटी. कोल्हाट्याचं कुळ तर कळतं तुम्हाला ऐकल्याबरोबर. कोल्हाटी काय कुळ असते?
लाख्या कोल्हाट्याच्या कुळातला एक लाखा नावाचा व्यक्ती ढोल वाजवायचा काम होता. तो मंदिरामध्ये ढोल वाजवायचा आणि मग त्याच्या पोटासाठी ढोल वाजविता. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्याच्यासाठी लाख्या कोल्हाट्याचा ढोलपिटी. तर लाख्या कोल्हाट्याचा ढोल घेत असताना ब्रह्मांडाच्या मालकानं ढोल घेतला आणि ते टिपरे घेत असताना लाख्या कोल्हाट्यानं हात धरला. महाराज, रावण ज्याला आपटून मारता येतो त्याला लाख्या कोलाट्याचा हात तोडायला, हात झटकायला किती वेळ लागला असता. ज्याला 12 गाव अग्नी खाता येतोय त्याला लाख्या कोलाट्याचा हात सोडायला काय टाईम लागला असता. पण हात नाही सोडता आला. देव झटके मारित होता पण लाखा हात सोडत नव्हता. शेवटी लाख्या नावाच्या कोल्हाट्याने देवाच्या पायाला हात लावला. तर भगवान म्हणले हात सोडित नाही पाया का पडतो? कारण ऐका म्हणे, कारण ऐका. मी ज्याचा रागाने हात दाबला त्याचा हातच ठुत नाही. कोण म्हणतोय? लाख्या कोल्हाटी. कारण लाख्या कोल्हाट्याची बायको वाघाला भेट नव्हती. स्वयंपाक करायला बसली, पाल दिलेलं होतं, पोरगं झालं आणि पोरगं झोळणीत पारात झोपलं. आता पालात राहणाऱ्याला पाळणा असतो का? झोळणी बांधलेली लुगड्याची साडीची, त्याच्यात पोरगं झोपलं आणि पुढं पालाच्या पुढं स्वयंपाक करत होती. आणि वाघाच्या लक्षात आलं ही स्वयंपाक पुढं तोंड करून करायली, पाठीमागून उडी हाणून हिचं पोरगं खावा. वाघानं मागून उडी हाणणं, मांडी खालचा भाला फेकणं, जाग्यावर वाघ मारला. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी म्हणायचे तिनं 10-12 वाघ मारले. मग ज्याची बायको वाघाला भेट नव्हती तिचा नवरा ममुले असेल का? तिचा नवरा मुरमुरे असेल का? ज्याची बायको वाघाला भेट नाही त्यावर तो लाख्या कोलाटी काय असेल? त्यानं सांगितलं मालक, मी रागानं ज्याचा हात दाबला त्याचा हात टिपऱ्यासारखा मोडून टाकला, पण 5 मिनिटापासून हात दाबतो तुमचा हात मोडत नाही, त्यावरती तुम्ही माणूस नाहीत राव. देवानं रूप प्रगट केलं. मला एकच सांगायचा मुद्दा, अहो लाख्या कोल्हाटी सामान्य माणूस, एवढी शक्ती जगाच्या मालकाच्या असताना त्यानं धरलेला हात सोडता येत नाही. ही भक्तीची ताकद आहे. देव फक्त भक्तीनं बांधला जातो. हा कोणाच्या ऋणात फक्त भक्तीचंच ऋण असं आहे की ते त्याला बांधू शकते. चला मग निष्ठेचं जे ऋण आहे, सात्विकपणाचं ऋण आहे, भाव आहे, शुद्धता आहे, याला ही सगळ्या लोकांना ते नाडून टाकत असते. 127 सैन्य असणारा पत्र पाठीलं, मला जयपत्र लिहून द्या. रावणानं सांगितलं तुम्हाला परवाला मिळेल. 3 दिवसाच्या नंतर 4थ्या दिवशी तुम्हाला जयपत्र मिळेल. कारण 3 दिवस तर्पणविधी होता. पण चक्रवेन राजा शांत नाही बसला. चक्रवेन राजानं काय केलं माहिती आहे? समुद्राची जी बारीक बारीक वाळू होती अशी 2-4 टोपले जमा केली, वडाची पानं तोडले, वडाच्या पानाचा चिक त्याच्यात टाकला, वाळू वलसर केली आणि वाळूची चिक लंका तयार केली. किती मोठी तयार केली? छोटीशी लंका. त्याच्यात तट तयार केला, प्रधानाचं घर तयार केलं, प्याद्याचं घर तयार केलं, गुमास्त्याचं घर तयार केलं, स्तुतिपाठकाचं घर केलं, मंत्र्याचं केलं, महामंत्र्याचं केलं, सुमंत्र्याचं केलं, रावणाचं केलं, प्रस्थाचं केलं. ही सगळी घरं छोटी छोटी, आपण जे गायवाडा करत होतो का दिवाळीच्या वेळेला, तशी सुंदरशी लंका तयार केली. आणि ही लंका तयार केल्याच्या नंतर वाळूची तयार केलेली छोटीशी लंका, बरं फार छोटीशी, 10x10च्या एका जागेत केली असेल, तर त्याच्या पूर्वेकडच्या दिशेला असं त्यानं बोट लावल्याबरोबर त्या भिंतीचं पडल्याबरोबर रावणाच्या खऱ्या लंकेतली भिंत पडली. आणि तर्पणविधी चालू होता दक्षिणेतून. याला वो सवृत्ते शुदादित पिंडोत्रपना नारायणो नागबली आप्तेष्टि त्रिपंडी काल सर्प शांतिरस्ततेव च मुच्यतेरा यति तिलाग्रो जवाग्रो भयजायतः रक्तचंदनं समर्पयामि आरक्त पुष्पाति भयो स्थितः यज्जायोत सर्वांगुष्टादि स्नान भयो यत चंदनो भयस्थितो पितरोर शांतिरो गुडा शर्करा कागो हिरण्यो भयजायतेर मुग्धेर सुधा. अशी ती मंत्रोच्चार चालू होता गोडसा. मला आता येत नाही, मी 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता नाही. पण ते मेमरी कार्डात डाटा आहे ना, कार्ड चांगलं आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरितो. विडाला 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 पूजा चालू आणि पूर्वेकडची भिंत फार दिशी पडली. रावणाने गुप्तचरांना सांगितलं, रे काय पडलंय? काय नाही म्हणे, वारं नाही, काय नाही, धरणीकंप नाही, भिंत पडली. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. अभंगाच्या बाजूला जाणार नाही, एक लक्षात ठेवा. तुटला आयुष्याचा दोरा. रावण म्हणे काही नैसर्गिक आपत्ती नाही, भिंत पडली कस काय? शोध घ्या. शोध घेतला तर चक्रवेन नावाचा राजा समुद्राच्या वाळवंटामध्ये एक छोटीशी लंका केली. पूर्वेकडच्या भिंतीला तटाला म्हणजे कंपाऊंडला हात लावल्याबरोबर आपलं कंपाऊंड पडतंय. प्रस्थ नावाचा प्रधान रावणाचा हुशार होता. 16 प्रधान होते रावणाकडे. प्रस्थ इतका शक्तिशाली होता, यानं जोरात जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. एवढा प्रस्थ नावाचा प्रधान होता. रामायणात बघा, लक्षात येईल तुमच्या. त्यानं सांगितलं, मालक एक काम करा, आता चक्रवेन नावाचा राजा लाकडं जमा करायला आहे,
प्रस्थाचं घर पाडलं, पूर्वेकडची भिंत पाडली आणि आता काळी कचरा जमा करून तो ह्या लंकेवर टाकायला. त्यानं फुकून दिली की आपली खरी लंका जळती. त्यानं ही लंका उचलून समुद्रात टाकली की आपली खरी लंका समुद्रात पडती. रावणानं तर्पणविधी थांबवला, रावणानं तर्पणविधी थांबवला आणि समुद्राच्या वाळवंटामध्ये 127 सैन्य असलेल्या चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे रावण गुडघे टेकून बसला. गुडघे टेकून बसला. पुढच्या व्यक्तीला गुडघे टेकून बसवणारी भारतामध्ये फक्त 13 राजे झाले. 13. याच्यापैकी एक चक्रवेन नावाचा राजा आणि एक शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभूराजे यांनी सुद्धा एका राजाला गुडघे टेकून बसायला लावलं. 13 पैकी 2 सांगितले, बाकीचे घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर ॲक्शन येत असतं. विठाला विठाला हे 13च कोणापुढे वाकत नव्हते. बाकी 13च्या नंतर न वाकणारा राजाच पाहिला नाही. वाकावंच लागतं. असा जरी नाही वाकला तर प्रचाराच्या काळात वाकावं लागतं. ज्याचं गुलूपशार झालं त्याच्या पण पाया पडावं लागतं. तो काळच तसा असतो. हे 13 पडत नव्हते. अद्याप नाही म्हणजे नाहीच पडले कोणाच्या पाया. राजा रावणानं गुडघे टेकले, जयपत्र लिहून दिलं, मी तुम्हाला शरण आलो. चक्रवेनानं जयपत्र चुरगाळून रावणाकडे फेकून दिलं. रावणा, तुझी मस्ती जिरविण्यासाठी आलतो. मला तुझी लंका तमाम संपत्ती उभ्याहा हे मत्रय भयस्थिता लघुशंका असततेवच. मी तुझ्या संपत्तीकडे बघून लघुशंका सुद्धा करू शकत नाही. पण तू अल्पसंतुष्ट आहेस, तू अतृप्त आत्मा आहेस. एवढा मोठा श्रीमंत असताना तू एका सामान्य गरीब राजाला त्रास देतोस. हे तुला कळवण्यासाठी, तुझी जागा दाखवण्यासाठी